सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव त्वमेव सर्वं मम देव। आपण काल मातेचं महत्त्व जाणलं. आता पुढचा प्रश्न आहे किस्वित उच्चतरं च खात. खात म्हणजे आकाश. खात उच्चतरं पिता. आकाशापेक्षा अतिश्रेष्ठ काय आहे? आकाशापेक्षा श्रेष्ठ कोण? तर असं म्हणतात की आकाशापेक्षा श्रेष्ठ पिता. ह्याच्यावर आज आपण प्रकाश टाकणार आहोत. आईचं काम काय आहे? तर आईचं काम आहे मुलाला जन्म देणं, पण त्याला मनुष्य बनवण्याची जबाबदारी कोणाची आहे? मनुष्य म्हणजे आदर्श मनुष्य, ती जबाबदारी वडिलांची आहे. खरं तर तसं खरं पाहायचं झालं तर फार पूर्वीच्या काळापासून वेदप्रामाण्य म्हणजे वेदाचं मत असं आहे की आई आणि वडील हे काय आहेत? तर खरोखरी देवदेवता आणि आई आणि वडील याच्यात काहीच फरक नाही आहे. देवदेवताच आहेत दोघंही. अत्यंत पूजनीय काय असेल तर आई आणि वडील आहेत. त्यामुळे व्यक्तीचा खरा धर्म काय आहे, माणसाचा खरा धर्म काय आहे? तर आपल्या आई वडिलांचं शब्द पाळणे हा माणसाचा खरा धर्म आहे. आणि कोणाचं उदाहरण, कोणाच्याही अगदी जिभेवर खेळणारं उदाहरण आहे. कोणाचं उदाहरण आहे असं? कोणत्याही परिस्थितीत आई वडिलांचं शब्द पाळणे. श्रीराम प्रभू अगदी म्हणजे हा प्रसंग आपण कधीच आपल्या आयुष्यात विसरू शकत नाही. ह्याच्यापेक्षा कठीण प्रसंग आहे का कोणावर की आई वडिलांचं ऐकलं जाणार नाही अशा बाबतीत? असा प्रसंग आहे का कोणावर? तर हा प्रसंग म्हणजे काय? तर
श्रीरामप्रभूंचा राज्याभिषेक ठरलेला तो दिवस. आता काही काळानंतर थोड्या वेळाने सगळी राज्याभिषेकाची तयारीही झाली होती आणि राज्याभिषेक आता थोड्या वेळाने होणार. तर त्यांना राज्याभिषेक न करता, म्हणजे राज्याभिषेकाचं वय काय असतं? तारुण्य असतं. अतिशय तारुण्य असतं ते. तर त्या वयात त्यांना सांगितलं गेलं की आता राज्याभिषेक नाही, आता जायचं वनात. वनवास जाहीर झाला, वनवास. पण यासुद्धा परिस्थितीत अत्यंत आश्चर्याची गोष्ट आहे, यासुद्धा परिस्थितीत वडिलांचा आदेश श्रीरामांनी मानला. आता हे मी काय नवीन सांगितलं का? हो, त्यांनी मानला, पण ते काय योग्य आहे का असं तुम्ही म्हणाल. याचं उत्तर मिळेल. वडिलांचा आदेश श्रीरामांनी मानला, पण तो मानावा लागला म्हणून मानला नाही, आनंदाने मानला. कुठलीही निराशा नव्हती त्याच्या मागे. त्यांनी पूर्णपणे त्याचा विचार केला होता. काय म्हणाले श्रीराम त्यावेळी? त्यावेळी श्रीरामांच्या तोंडचं जे वाक्य आहे हे आपल्याला मूळ संस्कृत श्लोकात वाचायला मिळतं. बाकी जी त्याची भाषांतरं झाली आहेत रामायणांची, किंवा नुसते कथा करतात किंवा कथा सांगतात, त्याच्यात आपल्याला हे कधी पाहायला नाही मिळणार. ओरिजिनल संस्कृत लाईन बाय लाईन वाचत गेलं की कळेल श्रीरामांचं त्याच्यावर उत्तर काय आहे आणि हे उत्तर कोणासाठी आहे. म्हणजे ज्यावेळी आता ते सगळ्यांना समजवत होते, वनात निघालो आहे, तुम्ही नाराज होऊ नका, प्रत्येकाला सांगत होते. लक्ष्मण चिडला होता, त्याच्यानंतर कैकेयीच्या शब्दात अडकल्यामुळे दशरथ महाराज बेचैन झाले होते. आदेश तर दशरथ महाराजांचाच आहे, पण तरीसुद्धा. त्याच्यानंतर कौसल्या माता, अत्यंत तिला वाईट वाटलं होतं. कौसल्या मातेला समजावलेलं, प्रत्येकाला ते समजावत गेलेले आहेत, आणि तरीसुद्धा कैकेयीबद्दल मनात द्वेष नव्हताच. कैकेयीबद्दलही मनात द्वेष नव्हता. तू म्हणतेस तसंच होईल, कारण परिपूर्ण विचार तिथे होता. कौसल्या मातेला समजावताना ते काय म्हणाले की तुला कसलंही वाईट वाटून घेऊ नकोस. आणि तिला अनेक गोष्टी सांगितल्या जीवनाबद्दलच्या. या तरुण मुलाने ज्याचा राज्याभिषेक व्हायचा होता, ज्याचा राज्याभिषेक होऊन तो संपूर्ण एवढ्या मोठ्या प्रदेशाचा राजा होणार होता, तो आता वनात निघाला होता. कुठेही कसलीही चंचलता, कसलंही दुःख, निराशा नव्हती, तर परिपूर्ण विचार होता. त्यांनी सांगितलं, कैकेयीला अनेक गोष्टी समजावून सांगितल्यात बरं का. जीवनाबद्दलचं सगळं तत्त्वज्ञान कौसल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. आणि ते म्हणाले की धर्म जी काय चीज आहे ना, ती या जगात सर्वश्रेष्ठ आहे. आणि धर्मामध्ये काय आहे, खरं सत्य हे धर्मामध्ये स्थापित आहे. असं जे अंतिम सत्य ज्या धर्मामध्ये आहे, अशा धर्मामध्ये माझे पिताश्री पूर्णपणे रुजलेले आहेत. आज त्यांचा केवढा नावलौकिक आहे संपूर्ण या राज्यामध्ये, शेजारच्या राज्यांमध्ये. दशरथ महाराज ना पूर्णपणे सत्याने वागणारे, पूर्णपणे धर्माने वागणारे. कितीही कठीण प्रसंग आहेत, आज दशरथ महाराजांना शत्रूच नव्हते. तसं म्हणायला गेलं तर शत्रूच नव्हते. राजा म्हटलं की त्या राज्याबद्दल वगैरे लोक वेगळा विचार करतात. हे दुसऱ्याचं राज्य, हे आपलं राज्य, तसा विचारच लोकांनी केला नाही. हे सगळं जे राज्य आहे ते आपल्या घरच्यासारखं आहे. दशरथ महाराजांना कधी कोणी हात लावणार नाही. आणि तसं वागणंही होतं, दूरदृष्टी होती. अत्यंत अतिशय श्रेष्ठ गुण दशरथ महाराजांमध्ये होते. आणि श्रीरामाचं उत्तर आहे की
ते माझे पिताश्री या धर्मामध्ये पूर्णपणे रुजलेले आहेत आणि मग अंकुर फुटलेत त्यांना. त्याच्यामुळे त्यांचा हा जो आदेश आहे तो शिरसावंद्य आहे. एक दूरदृष्टीचा राजा आहे तो. आणि जो सत्याने वागतो त्याला या संपूर्ण विश्वातल्या लौकिक दृष्टीबरोबर आध्यात्मिक दृष्टीसुद्धा असते. ज्यानी माझं कल्याण व्हायचं असेल तेच करायला माझं पिताश्री मला सांगतायत. त्याच्यामुळे मी तेच करणार आहे. आणि जरासुद्धा ते विचलित झाले नाही. पित्याचा एवढा आदर एवढ्या कठीण परिस्थितीत राखायला आज आपल्या समोर ह्याच्यापेक्षा जास्त कठीण परिस्थिती आहे का कोणतीच नाही. काय आहे या जगात आपण जे जन्माला येतो ते जन्माला येण्याचं जे मानवी साधन आहे, या जगात जे आपण जन्माला येतो तर या विश्वामध्ये वावरण्यासाठी जे मानवी साधन आहे ते काय आहे? आपला देह. मग आपला देह कसा निर्माण होतोय? आपला देह वडिलांमुळे निर्माण होतोय. त्यामुळे ते साधन म्हणून ते आपल्याला मार्गदर्शन करत असतात. आणि आपल्याला मुलांना मार्गदर्शन करण्याची संपूर्णपणे जबाबदारी वडिलांची आहे. त्यांनीच तर मुलाला या विश्वामध्ये आणलेलं आहे आणि ते करतच असतात. म्हणजे संपूर्ण या विश्वाला व्यापणारा जो मनुष्य आहे, श्रेष्ठ मानव, तो या मुलातून निर्माण करण्याचं काम वडील करत असतात. फार मोठी जबाबदारी आहे. या संपूर्ण विश्वाचा मार्ग दाखवतात, कसं चालायचं या जगामध्ये. विश्वाचे नियम समजावतात. मानवी जीवनाचा सुद्धा हेतू समजावतात. आध्यात्मिक मार्गदर्शनही करतात. हे सगळं परिपूर्ण शिक्षण लहानपणापासून रुजावं अशी ही वडिलांची भूमिका असते. आणि ही वडिलांची भूमिका वडिलांशिवाय कोणीही करू शकत नाही. कुणीही करू शकत नाही. म्हणजे आई जशी त्याला घडवते ते सगळं बरोबर आहे, परंतु या जीवन व्यवहारामध्ये उभं राहण्याचं, आधाराविना उभं राहण्याचं काम कसं करायचं हे वडील शिकवत असतात. एवढी पित्याची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. आता पुढचा एक प्रश्न आहे. किस्वित शीघ्रतयं वायोः म्हणजे काय? वायू, वारा. सोपं आहे, प्रश्नाचं उत्तर सोपं आहे, पण कसं ते सांगा. वायूपेक्षा वेगवान कोण? तर मन. आणि आता ते मन जर वाऱ्यापेक्षा वेगवान आहे तर आता त्याचे फायदे तोटे. वाऱ्यापेक्षा वेगवान का म्हटलेलं आहे त्या मनाला? कारण क्षणाक्षणात तर कुठल्याही टोकातून कुठल्याही टोकाला पोहोचतं. त्याला काही लिमिटच नाही आहे. म्हणजे फक्त काय आहे माहिती का, इतका वेग मनाला असल्यामुळे त्या मनामध्ये असंख्य विचार निर्माण होतात. उगीचच म्हणजे ते कुठेही धावू शकतं. आणि इथून समजा आत्ता
आपल्या ओळखीच्या अमेरिकेच्या घरात मन पोचलं. कुठूनही कुठपर्यंत. आता तिथून घरातले कुटुंबीय, घर, हां, याच्याबद्दल विचार चालू होतात. तेवढ्यात ते मन आलं मुंबईत. मुंबईतले विचार चालू होतात. म्हणजे जीवनाबद्दलचे महत्त्वाचे प्रश्न सोडून ते मन काय करायला लागतं, असंख्य विचार मनामध्ये येतात. त्या विचारांबरोबर अनेक इच्छा येतात. त्याला काही म्हणजे नियंत्रण नाहीच आहे, नियमन काही नाही. अनियंत्रित वेग वाढतो त्याचा. मनाचा हा वेग वाढणं हे काही नुसतं वेग वाढणं नाही आहे. त्याच्यामुळे होतं काय, खूप जर विचार वेडेवाकडे सारखे हे विचार ते विचार ज्याचा उपयोग काही नाही आहे देहाला किंवा जीवनाला, ज्याचा काही उपयोग नाही, असे अनेक विचार येऊन येऊन काय होतं, चंचलता वाढते, अस्वस्थता वाढते. आपल्याला माहिती आहे ना, लहान मुलाचं काय असतं माहिती का, छोटं मूल असतं ना, अहो कधी कुठे हात लावेल, इकडे हात लाव तिकडे हात लाव, काय करेल, कुठे काय ठेवलं असेल तुम्ही काढून, जरा औषधाच्या गोळ्या ठेवल्या असतील, ती काहीतरी त्याला खायची वस्तू वाटेल, म्हणजे काही डेंजरस करेल ते लहान मूल सारखं क्षणाक्षणात. का बरं असं होतं, कारण लहान मुलाचं मन चंचलच असतं. काय करून काय नको असं त्याला होतं. ताकद खूप आणि मन चंचल. मन चंचल असल्यामुळे ते सतत इकडे तिकडे प्रत्येक विषयांवर धावत राहतं. आणि मन चंचल होण्याचं अजून एक कारण आहे, इंद्रियांचा मनावर प्रभाव आहे. इंद्रियांचा प्रभाव आहे मनावर. कारण इंद्रिय खूप बाहेर भटकत असतात. बाहेरची माहिती आत आणून देण्यासाठी इंद्रियांचा उपयोग आहे, पण ती सारखी बाहेर बाहेर असल्यामुळे त्याचा मनावर खूप प्रभाव आहे. आणि म्हणून आपल्या मनामध्ये भ्रम निर्माण होतो. गीतेमध्ये अर्जुनाने भयंकर गंभीर प्रश्न विचारलेला आहे याच्याबद्दल, की परमेश्वरा बघता आहात तुम्ही माझं मन किती चंचल आहे. हे मन नुसतं वाऱ्यासारखं पळतंय, नुसतं वाऱ्यासारखं चंचल आहे. चंचल, आत्ता इथे तर उद्या तिथे. बलवान आहे ते, कणखर आहे, इतकं बलवान आहे. जरी धावत असलं तरी ते कंट्रोल केल्यावर ते नियंत्रणात येत नाही लवकर. मग ते कसं काय नियंत्रणात आणता येईल, येईल का आधी, आणि आणायचं तर कसं काय करायचं, तर श्रीकृष्णांचं उत्तर आहे, एक तर मन कशामुळे अस्थिर होतं आणि त्याला कसं स्थिर करायचं, हा निरंतर अभ्यास पाहिजे. निरंतर अभ्यास. प्रत्येकाची वृत्ती, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे आणि त्या स्वभावाप्रमाणे मनाची चंचलता कमी जास्त असते. तो स्वभाव जाणून घेऊन आपण काय केलं पाहिजे, सगळ्या गोष्टींबद्दलची आस्था थोडीफार कमी केली पाहिजे. म्हणजे मग आपण तिथपर्यंत पोहोचू शकू. म्हणजे स्पष्ट हेच आहे की एक तर सतत अभ्यास केला पाहिजे की मन कशामुळे ताब्यात राहील. निदिध्यासन केलं पाहिजे त्याचं. या विश्वातल्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्यांची अनासक्ती बाळगली पाहिजे.
वैराग्य बाळगलं पाहिजे. त्याच्या योगे आपल्याला मनावर नियंत्रण ठेवता येणार आहे. आणि म्हणजे आपल्या याच्यापेक्षा सुद्धा वाऱ्यापेक्षा सुद्धा श्रेष्ठ वाऱ्यापेक्षा सुद्धा वेगवान मन आहे. म्हणजे काही फार मोठी ग्रेडची गोष्ट नाही आहे, की फार ग्रेट आहोत आपण, अशी काही गोष्ट नाही आहे. मन वाऱ्यापेक्षा सुद्धा वेगवान आहे म्हणजे ते घातकच आहे ना, कारण त्याच्यामुळे भ्रम निर्माण होतोय. घातक आहे ते. त्याचं कारण ते जर वेगवान असेल अतिशय तर ते कुठेच स्थिर राहत नाही. म्हणजे आता इथे गेलं, या विषयावर ते आहे म्हणेपर्यंत दुसरीकडे ते पोचलेलं असतं. याचा अर्थ काय आहे माहिती का? मनाला जे पडलेले प्रश्न आहेत ते जर आपण कधी सोडवायला गेलो तर ते सोल्युशन मिळायच्या आधी अजून दुसऱ्या प्रश्नावर जाऊन बसलेलं असतं कुठेतरी. मग हे असं जर असेल तर आपण ते सोडवू शकणार नाही. ज्या अर्थी आपण सोडवू शकणार नाही त्या अर्थी काय आहे? त्याचा वेग अफाट आहे. एका जागी ते असेल तर ते आपल्याला शांत करण्यासाठी काहीतरी उपाय योजता येतील. ते जर सारखं धावत राहिलं तर उपाय कठीण आहेत. आणि म्हणून वाऱ्यापेक्षा मनाची स्पीड जास्त आहे हे जाणून आपल्याला घेतलं पाहिजे. आणि ती स्पीड सतत आपण कंट्रोलमध्ये आणत गेलो पाहिजे. त्याच्यासाठी निदिध्यासन पाहिजे मनाचं. तो तुम्हाला माहिती आहे. आता हे कंट्रोलमध्ये राहिलं पाहिजे मन, ही तर फार साधी थिअरी झाली, पण आपल्याला त्याच्यावर चांगलाच विचार केला पाहिजे. इतकं सोपं नाही आहे कुठलीही गोष्ट की मनात आपल्याला विचाराला की मन कंट्रोलमध्ये आणायचं की ते झालं असं तर नाही आहे. आधी सगळ्याची कार्य आपण समजावून घेतलेली आहेत का? सगळ्याची कार्य नीट माहिती आहेत का आपल्याला? पहिली गोष्ट म्हणजे इंद्रियांचं कार्य काय आहे? बाहेरची माहिती आत आणून देणं हे इंद्रियांचं कार्य आहे. त्या माहितीचा उपयोग करणं म्हणजे तो उपयोग कसा होणार आहे? इंद्रियांनी आत आणलेली माहिती डायरेक्ट बुद्धीकडे जाऊ शकत नाही. मन हा त्यांच्यामधला दुवा आहे. म्हणून इंद्रियांनी आणलेली जी माहिती आहे ती मन कलेक्ट करतं आणि ती बुद्धीकडे नेऊन देतं. बुद्धी काय करते? ती जी माहिती आहे ती माहिती बुद्धी त्याच्यावर योग्य अयोग्यतेचा विचार करते की काय करणं योग्य आहे आणि काय करणं अयोग्य आहे. म्हणजे विवेक करते बुद्धी.
आणि बुद्धी त्याचा विवेक करते आणि मग ते मनाकडे सोपवते. मन हा सगळ्यांमधलाच दुवा आहे. म्हणजे मन हा आपले हे जे आहेत इंद्रिय आणि बुद्धी यांच्यामधला दुवा आहे. बुद्धी आणि देह यांच्यामधला दुवा आहे. बुद्धी जो विवेक करते, योग्य अयोग्य निर्णय देते बुद्धी, तो घेऊन मन जातं देहाकडे. देहाला तो विचार देतं काय योग्य आहे करणं, काय अयोग्य आहे. बघा तुम्ही, मनात विचार आला, हो आता इतके वाजले, उठलं पाहिजे, डबा बनवायचा आहे. मनाला विचार आला, आता इतके वाजले, झोपलं पाहिजे, सकाळी लवकर उठायचं. म्हणजे मनात जो विचार येतो तो देहाला कार्यरत ठेवण्याचा विचार येतो. योग्य वेळी योग्य ते. आणि तो विचार बुद्धी देऊ शकत नाही या देहाला. ते कार्य मनाचं आहे. मग आता ते मन जर वाऱ्याहीपेक्षा खूप वेगवान राहिलं तर हे सगळी जी मनाची कार्य आहेत ते मन आधी नीट करू शकेल का? तर नाही. नाही करू शकत ते. म्हणजे त्याला स्थिर करणं, त्याला इकडे तिकडे पळण्याची जी सवय आहे त्याच्यापासून स्थिर करणं हे अत्यंत महत्त्वाचं काम आहे. त्याच्यामुळे मनाचं नियंत्रण हे फक्त ध्यानामुळे येऊ शकतं. ही सगळी जर प्रोसेस समजावून घेतली तर मनाचे जेवढे जेवढे म्हणून गुण आहेत तेवढ्या सगळ्या गुणांचा उपयोग आपल्याला होऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे, इसवीत बहुतरम तृणवत चिंता बहुतरी तृणवत. या विश्वामध्ये गवतापेक्षा श्रेष्ठ काय माहिती आहे तुम्हाला? गवतासमान तृणासमान मानतो असं म्हणण्याचा एक प्रघात आहे, म्हण आहे ती. तृणासमान मानतो. तृण काय आहे? गवत म्हणजे काय आहे? नुसतं भसभसभस वाढत जातं ते. नुसतं रानाच्या रानं तयार होतात गवताची. पण त्याही पेक्षा जास्त काय आहे? गवतापेक्षा जास्त अति काय आहे? ज्याचं जंगलच होतं नुसतं वाढून वाढून. तर ते म्हणजे काय आहे? चिंता.
चिंता ही तृणासमान नाही, तृणापेक्षा सुद्धा जास्त सपाटून ती वाढत जाते चिंता. मोठमोठे वृक्ष बनतात आपल्या जीवनामध्ये. चिंता ही अक्षरशः म्हणजे गवत आलं ना की ते आपण काढून टाकतो, कारण ते उपयोगी नाही हो, निरुपयोगी आहे. त्याच्यापेक्षा कित्येक पट चिंता निरुपयोगी आहे. बघा तुम्ही, एखादा जर आपल्यावरती चिंतेचा प्रसंग आला आणि आपण चिंता करतो आहोत, तर काय होतं चिंता करून? विचार करा, चिंता करून काय होतं? काय झालंय आजवर? चिंता केली. अगदी साधी गोष्ट घ्या, उदाहरण. आपल्याला गावाला जायचंय आणि हेच करायला विसरलो आपण, रिझर्वेशन. गावाला जाणं तर खूप अर्जंट आहे, जागाच मिळत नाही. घरात बसून राहिलो. खूप चिंता, खूप चिंता, अतिशय चिंता वाटायला लागली. गावाला जाणं खूप अर्जंट आहे. मग काय करायचं? चिंता वाटतेय तर मग काय करायचं? काही होणार आहे चिंता करून? कोण घरी आणून देतं का रिझर्वेशन? नाही, त्याला प्रयत्न करावे लागतात. शेवटी चिंता करून आपण गावाला पोहोचलो का? छोटंसं उदाहरण आहे. चिंता करून आपण गावाला पोहोचलो का? कोणी घरी आणून देणार नाही रिझर्वेशन. मग काय केलं? उठलो, प्रयत्न केले, ज्या ज्या मार्गाने रिझर्वेशन मिळू शकेल, ज्याला ज्याला गाठायचं आहे त्याला त्याला गाठलं, प्रयत्न केले, रिझर्वेशन मिळालं. त्याहूनही समजा नाही मिळालं, मिळालं आणि नाही मिळालं, नाही मिळालं म्हणून नाही गेलो, ते जास्त श्रेष्ठ आहे. प्रयत्न करून नाही मिळालं म्हणून नाही गेलो गावाला, हे जास्त श्रेष्ठ आहे. नुसत्या चिंता करून बिना प्रयत्नांचं आपण गावाला जाऊ शकलो नाही, याच्यापेक्षा केव्हाही. चिंता काय आहे? चिंता आपल्याला पोखरून टाकतात, बाकी काही करत नाहीत जीवनात. हे आधी समजावून घेतलं पाहिजे. भगवद्गीतेमध्ये आपण गीता शिकत असताना कितीतरी वेळा या गोष्टींवर वारंवार विचार केला आहे. प्रॉब्लेम आला, सोल्युशन शोधा. सोल्युशन शोधा. त्याच्यात दोन मार्ग आहेत. काही प्रॉब्लेम्सवर
काही समस्यांवर आपल्याला कधीकधी ताबडतोब उपाय मिळतात. ते करायचे, समस्या सुटली. काही समस्यांवर ताबडतोब उपाय नसतात. हळूहळू ती समस्या सुटण्याचा संभव असतो. कधीकधी समस्या कधीच सुटत नसते. तरी प्रयत्न हे मानव आहोत ना आपण. मानवाला बुद्धी आहे, त्यांनी प्रयत्न करायचेच आहेत. समस्या आहेत 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 म्हणून काळजी करून काहीच उपयोग होत नाही. ते समस्यांवर आपण उपाय शोधायला पाहिजे. उपाय प्रत्येक वेळी मिळतीलच असं नाही, पण तरीसुद्धा आपण हे ठरवून टाकलं पाहिजे की आता उपाय नाही सुचत, मग आता चिंता सुरू. चिंतेने काहीही होत नाही. आपण अशा गोष्टी सिलेक्ट केल्या आहेत जीवनात, अशा गोष्टी आपण सिलेक्ट केल्या आहेत की ज्याचा काही उपयोग नाही आहे. त्यातली एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चिंता. का सिलेक्ट केलं आहे त्या चिंतेला हेच मला काही कळत नाही. आपल्याला काय कमी आहेत का? व्यवधानं कमी आहेत का? चिंता केवळ आपलं शोषण करते. शोषण करते. हे बघा, प्रॉब्लेम सुटेपर्यंत चिंता केली तरी प्रॉब्लेम सुटला, पण चिंता करून नाही सुटला, त्याच्यावर सोल्युशन काढावं लागलं. प्रॉब्लेम शेवटपर्यंत नाही सुटला आणि चिंता नाही केली. चिंता करा, चिंता करू नका, तो प्रॉब्लेम सुटला नाही. म्हणजे समस्या आणि त्याचा उपाय ह्याच्यामध्ये चिंतेचं काम नाही आहे. हां, असाही प्रश्न आला असेल ना तुमच्या मनात की चिंता आपल्याला कामाला लावते. हे तंतोतंत बरोबर आहे. त्याचं कारण चिंता खरोखरीच कामाला लावते. अरे बापरे, म्हणजे अजून आपल्याला मिळत नाही आहे काही जे हवं होतं ते, आता काहीतरी केलं पाहिजे, अशा रीतीने चिंता आपल्याला कामाला लावते. ती चिंता महत्त्वाची आहे, पण ती लगेच ती चिंता सोडून देऊन कामाला लागलं पाहिजे. पण ही बिनाकामाची चिंता करून काहीच उपयोग नाही. आणि जीवनात आपल्या या चिंतेचं जंगल झाल्यामुळे झालं आहे काय माहिती आहे का? खरं जे जीवनाचा वृक्ष उत्तम रीतीने वाढायला पाहिजे ना, विकसनशील वृक्ष, वाढायला काही वावच नाही आहे. सगळं मुळांपर्यंत सगळं त्याच्या हे तृणांपेक्षाही सर्वश्रेष्ठ तृण चिंतांचं हे या जीवनरूपी वृक्षाच्या मुळांमध्ये मुरलेले, अडकून पडलेले, पायात पाय घालून. चिंतेचा काहीच उपयोग नाही जीवनात. अक्षरशः चिंता निरुपयोगी आहेत. चिंतांमुळे फळ कधीही मिळत नाही. चिंतांमुळे फळ नाही मिळत, सोल्युशन काढल्यामुळे फळ मिळतं. त्याच्यावर आपण सोल्युशन काढलं तरच फळ मिळतं. आणि ते कधी मिळेलच नेहमी असं नाही आहे. म्हणून काही चिंता करून काहीच फरक पडत नाही. जेव्हा उपाय नसतो तेव्हा फळ मिळत नाही, जेव्हा उपाय असतो तेव्हा फळ मिळतं.
चिंता केल्याने फळ मिळत नाही, फक्त ते आपली मनःशांती हिरवून घेतं. काय माहिती का, काळजी, चिंता करणं याच्यापेक्षा विचार करणं खूप महत्त्वाचं आहे. विचार करणं महत्त्वाचं आहे. चिंता करण्यापेक्षा विचार करणं महत्त्वाचं आहे. काय असतं, एखाद्या समस्येवर आपण जर विचार केला तर कोणतं सोल्युशन आहे, काय करायला पाहिजे, असा विचार होतो आणि आपण उपाय करू शकतो. तर तो जो विचार आहे तो विचार करून झाला की तो जातो तरी निदान. काळजी केली की ती जातच नाही मनातनं, वाढत जाते ती आणखीन 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 आणखीन. आता परत तेच आहे की चिंता करणं हे समस्येवर विचार करण्यासाठी असलेलं औषध आहे. 2 मिनटं मनात चिंता आलीच पाहिजे. अरे बापरे, 3 दिवसात माझी परीक्षा, आता काय प्लॅन केलं पाहिजे. 3 दिवसात कसं कसं, पहिल्या पेपरचं कसं कसं करणार, चला लगेच प्लॅनिंग लगेच सुरू. 3 दिवसात कसं संपवायचं ते. म्हणजे काय की चिंता करणं हे जेव्हा प्रॉब्लेमचं सोल्युशन होईल तेव्हा ते घातक नाही आहे, पण नुसती फुकटची चिंता करणं हे घातक आहे. जीवन रूपी जो वृक्ष आहे त्याची निगा राखणं आपल्याला आवश्यक आहे. आणि जर असं जर आपण केलं तर आपल्याला समस्येचं आपल्या निराकरण होणार आहे. नुसती चिंता काही कामाची नाही. चिंता कशी आहे, नुसती चिंता केली तर ती वाढत जाते, पण विचार करून जर सोल्युशन मिळवलं तर विचार संपतो जिथल्या तिथे. आणखीन एक सायन्स आहे, विज्ञान आहे ह्याच्यात. काय विज्ञान आहे तर चिंतेमुळे ना, चिंता बरं का, अनेक अनेक गोष्टी आहेत, अनेक विकार येते. चिंता करणं, रागद्वेष करणं, संताप करणं, क्रोध करणं, दुसऱ्याचा क्रोध करणं, हे सगळं जे आहे ना आपलं, त्याचे एक वेगवेगळे ज्यूस तयार होतात शरीरात. त्याच्यामुळे काय होतं माहिती का, आपला जेव्हा कंट्रोल नसतो ना तेव्हा बघा तुम्ही, समजा आपण कोणावर रागावलो तर आपण जास्तीत अजून रागवायला लागतो. इतकी काही परिस्थिती नसते ज्याचा कंट्रोल नाही आहे. प्रत्येकजण दुसरा कोणी काही बोलो न बोलो त्याला वाटतं हे मला चिडायला लावतात, म्हणून तो अजून चिडतो, अजून रागावतो. हां, आणि मग काय होतं, हे वाढतच जातं. पण असं का होतं याचा शोध लावला आहे का कधी? जेव्हा आपण बेसिकली खूप रागवतो, खूपच प्रमाणात रागवतो, त्यावेळी ती जी आपली अवस्था असते ना देहाची, ती ठराविक ज्यूस शरीरात तयार होतात आणि ते तसे असतातच. लिक्विड फॉर्ममध्ये शरीरात काहीतरी आहेच. तर तसं एक आपल्या देहामधलं लिक्विड बदलतं. प्रत्येक षड्विकाराप्रमाणे ते लिक्विड असतं. मग जरा जास्तच रागवलं ना की ते लिक्विड तयार होतं जास्त प्रमाणात. मग ते लिक्विड काय परिणाम करतं, अजून राग येतो आपल्याला. मग अजून आपण खूप जोरात रागवतो.
खूप जोरात रागवलो की अजून लिक्विड तयार होतं. असं ते एकमेकांवर अवलंबून आहे. हे फक्त मी रागाचं सांगितलं. चिंतेचं तसंच आहे, द्वेष मत्सरांचं तसंच आहे, इच्छेचं तसंच आहे. खरं तर काय इच्छा आमाप होतात माहिती का? इच्छा करणं ही एक जी वृत्ती आहे ती कशी निर्माण होते? तर इच्छा ही जी एक भावना आहे आपल्या मनामध्ये, तर ही भावना, इच्छा ही एक जी भावना आहे, ही भावना एक ज्यूस तयार करते आणि ती सतत तो ज्यूस आहे ना शोषून घेण्याची पात्रता आपल्यात पाहिजे. ॲब्झॉर्ब करणं, याला म्हणतात ध्यानस्थ बसणं, याला म्हणतात ध्यानाचा सराव करणं. तटस्थ राहण्याचं लक्षण आपल्याला जमलं की या गोष्टी येत नाहीत, या समस्या कधीही आपल्यामध्ये निर्माण होत नाहीत. आणखीन एक भगवद्गीतेने महत्त्वाचं सांगितलं आहे, आपल्याला प्रत्येक गोष्टीचं जर स्पष्ट अतिस्पष्ट ज्ञान असेल तर आपल्याला कधीच चिंता निर्माण होत नाहीत. आणि अंतिम जर असेल तर त्याहून कधीही चिंता निर्माण होत नाहीत. अंतिम ज्ञान की मी देह नाही, मी चैतन्य, हे जर ज्ञान झालं तर चिंता आहे कसली? मी जर चैतन्य आहे तर, मी चैतन्य आहे तर चिंताच कसली नाही मला, कारण मीच डायरेक्टर आहे या विश्वाचा. म्हणजे खरं ज्ञान हेच आपल्याला चिंतांपासून दूर करतं. खरं आपल्या आत्मस्वरूपाचं ज्ञान होणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे समस्या आली की उपायांचा शोध घ्यायचा. उपाय असेल तर त्या उपायावर शोधून कृती करायची आणि चिंतामुक्त व्हायचं. असं सरळ सरळ आहे. पण आता उपाय शोधत असताना आपल्याला उपाय सापडलेला नाही. ज्यावेळी उपाय सापडत नाही त्यावेळी चिंता हे काही सोल्युशन नव्हे, तर परमेश्वराला शरण जायचं. चिंतेचा काहीच उपयोग नाही. जे परमेश्वरा तुझ्या मनात असेल ते होऊ दे. ही सगळी तुझीच लीला आहे. गुरुदेव चिन्मयानंद काय म्हणतात माहिती का? अतिशय सुंदर सुंदर त्यांची वाक्य आहेत. नुसतं त्यांच्या वाक्यांचा सुद्धा आपण अभ्यास करावा. चिंताच जर तुम्हाला करायची आहे ना, तर या गोष्टीची चिंता करा की मला चिंता का होतीये, याची चिंता करा. सारखी सारखी मला चिंता का होतीये, का वाटतेय चिंता? तुमच्या नशिबात परमेश्वर आणि गुरु आहेत. त्यांच्यावर तुमचा दृढ विश्वास आहे का नाही आहे? मग चिंता का? परमेश्वरावर, गुरुवर दृढ विश्वास पाहिजे. चिंतेचं काही कारणच नाही. अशा रीतीने चिंतेचा प्रश्न इथे सोडवलेला आहे. आज आपण इथे थांबूया. अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आयुष्यात ज्या करायला पाहिजेत त्यांची क्लॅरिटी केली आहे. म्हणून पुन्हा एकदा त्या यक्षदेवाला आणि उत्तर देणाऱ्या युधिष्ठिराला कोटी कोटी धन्यवाद. ओ
ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। हरि ओम श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम।